जय शिवराय. तर मी आत्ता आहे दुर्गेश्वर रायगडाच्या भवानी टोकाकडे जाणाऱ्या वाटेवरती. एका टेकडावर उजव्या बाजूला आपल्याला काही अवशेष दिसतात त्या जागी. तर हे अवशेष म्हणजे दुसरं काही नसून रायगडावरील असणारं हे दारुगोळा कोठार आहे. म्हणजे 9 मे 1818ला जेव्हा पोटल्याच्या डोंगरावरून रायगडावर तोफमारा झाला तेव्हा एक तोफगोळा हा या दारुगोळा कोठारावर आदळला आणि या दारुगोळा कोठाराचा मोठा स्फोट झाला आणि संपूर्ण रायगड त्यावेळी हादरला. आणि तेव्हा या दारुगोळा कोठाराच्या भिंती वगैरे सगळं उद्ध्वस्त झालं. त्यामुळे आपल्याला इथं कोणती भिंत वगैरे बघायला मिळत नाही, परंतु इथं जो त्याचे अवशेष 2.5 फूट याची भिंत होती त्याचे अवशेष आपल्याला आजही दिसत आहेत. हे बघा, हे दगड, त्याचे मोठे मोठे दगड अस्तव्यस्त पडलेले दिसत आहेत. आणि हे दारुगोळा कोठार आहे हे ओळखण्याचे आणखीन एक खूण म्हणजे इथं निरगुडीची आणि निवडुंगाची झाडे आहेत. तर आज्ञापत्रातील उल्लेखानुसार दारुखान्याला निरगुडीच्या झाडांचा बांध घालावा असा त्याच्यात उल्लेख आहे आणि ते मूळ मनुष्यवस्तीपासून दूर असावं असं देखील त्याच्यात सांगितलं आहे. तर जगदीश्वर मंदिरापासून आणि भवानीगडाच्या आधीमध्ये एक मनुष्यवस्तीपासून दूर असलेलं हे कोठार किंवा ही इमारत म्हणजे दारुगोळा कोठारच असेल, कारण की इथं निरगुडीची बरीच झाडं आहेत आणि निवडुंगाची पण झाडं आहेत. तर इथून आपण उभं राहिलो तर आपल्याला पोटल्याचा डोंगर असेल तिकडे, परत इकडं धान्य कोठार, तिकडं नगारखाना, इकडे जगदीश्वर मंदिर आणि शिवसमाधी, परत तिकडे सैनिकांच्या बाराकी आणि खाली काळा हौद हा परिसर नजरेस पडतो.